कसं का असाना हे काम करतात. शंभूराजे देसाई साहेब काम करतात. मी काय त्यांची स्तुती तुमच्या पुढे गायला नाही लागलो. मी काय त्यांच्या पक्षाचा नाहीये. आपण बाप नाही होऊन देणार कोणाला, हे छाती ठोकून सांगतो. माझा समाज बापाच्या भूमिकेत, मी त्याला बापाच्याच भूमिकेत होणार आहे. त्याला कुत्र्यासारखं कोणा दारात उभा नाही करू शकत. मी काय त्यांची स्तुती नाही करायला. ते माणसं येऊन कामं करते आणि ते बिनधास्त करते. ते विचार नाही करत. ते शिंदे साहेब प्रोटोकॉल सोडून येते. तुम्ही प्रोटोकॉल सोडा ना. काय त्याला गरिबांनी जनतेवर बसवलं तुम्हाला राव गादीवर जमायला घुसा लोकात कनाकन काय अडचणी. ते माणूस तिथं आड आला येशीला. अरे मुख्यमंत्री रे आडवा येत नसतो. प्रोटोकॉल आहे, त्यांची प्रतिष्ठा पती आला आडवा. गरिबाच्या वेदना जाणून घेतल्या. पोळ्याच्या दिवशी आले अंतरवली. गोर गरीब मराठ्यांच्या ते समस्या जाणून घेते. त्यांना अडवू नका पुढू. हा ते जर लावालावी करत असेल तसं जर इनपुट तुम्हाला सापड असलं ना, मीच वाजवतो त्यांना. तुम्ही इनपुट द्या, मागं पुढे बघू नका. मी सापच करतो पुरी. नाही केलं तर मनोज जारंगेचा शब्द आहे. पुन्हा भेद नाही करणार. फडणवीस साहेब किंवा शिंदे साहेब अजित दादा अजिबात नाही करणार. ते माणसं कामं करते. तुमचे पण करतात ना काही. तुमचे पण काही करतात. त्या बावनकुळे साहेबाला 2-4 कामं सांगितले. 4 मिनिटं उगून दिले नाही. आम्हाला फोनवर इकडे ऐकायला आलं. आत्ता फोन लाव रे, आम्ही फोन कट करायच्या आत ते बघ. काम करतात म्हणलं करणार. आम्ही कोण जळायला लागलो का मग. तुमचे शेलार साहेब बी करतात. 2-3 मागचेही केले. लोकांचे त्या पोलीस भरतीच्या अडचणी होत्या तर त्यांनी पण केले. आता विखे पाटील साहेबांनी ते 75 वर आकडा नेला पोरांचा. ते पण करतात. नाही असं नाही ना. नाही केल्यावर भांडतो सुद्धा. तसंच उदय साहेबांच्या मनात काहीच नव्हतं. मी काय त्यांची वकिली नाही करायला लावलं. मी काय प्रवक्ता नाही. मी त्यांनाही सोडित नाही. त्यांना सुद्धा घोडे लावले. चुकल्यावर मी सोडत नाही कोणाला. कारण मला माझ्या समाजापेक्षा मोठं कोण नाही. मी कोणाला मानत नाही, मानणार सुद्धा. मग समाजाचा आडवा गेला की त्याला आम्ही आमचा झटका दाखवतो. काहीच वाईट नाही केलं राव. ते लोक येत बस. आजही त्यांचा एक माणूस येणार होता. गोगोले साहेब त्यांची आज येणार तो माझ्याशी बोलले. गप्पा मारतो आम्ही बोलले आणि ते लगेच काम करून घेतो. मी आता बीडला गेलेत. बसल्या काम करून घेतो. त्या दिवशी एक फोन लावला. ते गरीब दलित बांधवांचं काम होतं. ते बिचारायचं. अरे मला ध्यान करून द्या गरीबाचं घर बसत. तो म्हणले फोन लगेच दुसऱ्या मिनिटाला केलं त्याने. त्या गरीबाचं घर बसत. मी म्हणतो तुम्ही शिंदे साहेबासारखं मन जिंकला ते माणूस प्रोटोकॉल सोडतो. मी त्यांची वकिली करायला लागलो नाही. पुन्हा सांगतो. केलेलं केलं म्हणा. जसं तुम्ही हैदराबादचा JR काढला. आम्ही सांगितलं फडणवीस साहेबांनी आणि त्या विखे पाटलांनी हे काम केलं. तसं त्यांनी 58 लाख नोंदी शोधल्या.